ही निवडणूक आमची परीक्षा घेणारी आहे. या परीक्षामध्ये तुम्ही मला उत्तीर्ण करणार की नाही हे आव्हान मी करतो. विश्वास द्या. काय म्हणताय वाढवणा? आदरणीय अमित विलासरावजी देशमुख साहेबांचा, आदरणीय अमित विलासरावजी देशमुख साहेबांचा. तुम्हाला सांगतो आवर्जून माझ्या हळी अंडरगुळे आणि वाढवणा परिसरातील तमाम जनतेला की रात्री साहेबांना मी 1:30 वाजता मेसेज केला. साहेब, आम्ही दिलेले उमेदवार हे सर्वसामान्य परिवारातून आहेत, लोकसेवेचा वसा घेतलेले उमेदवार आहेत. नागोराव चिमंदरे असं व्यक्तिमत्व आहे. हळी हंडरगोळीकरांची पहिली ताण भागवणारा उमेदवार या नगरीचा माजी सरपंच आम्ही उमेदवार दिले. वाढवण्यामधून पंचायत समितीला उमेदवार साहेब या ठिकाणी त्या पण सरपंच राहिलेल्या सविताताई दत्तात्रय बामे, छोटा भीम, सर्वसामान्य माणसामध्ये राहणारे ते परिवार या ठिकाणी हळी हंडरगुळी गणातून पंचायत समितीला ते हळीचे माजी सरपंच राहिलेले. थोडस स्पष्ट जरी बोललं तर हळीच्या कणाकणात आणि मनामनात ज्यानं आपलं स्थान निर्माण केलंय ते आदरणीय माधव भाऊ या ठिकाणी. काही लोहारा पंचायत समितीचा भाग आमच्यामध्ये येत आहे, पण सामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी साहेब आपण त्या ठिकाणून दिलेली आहे. मुकेश भालेराव या ठिकाणी उपस्थित आहेत, ते जिल्हा परिषदेचे उमेदवार आहेत. पंचायत समिती कुमठ्याचे अंधारे बालाजी केरबा या ठिकाणी उपस्थित आहेत. उमेदवाराचा परिचय या ठिकाणी संपलाय. खऱ्या अर्थानं रफ्तार हिंदुस्थान की आता सभेला सुरुवात करायची. साहेब, ही सगळी माणसं तुमच्या पाठीमागे उभा राहणारी माणसं आहे. ते मला म्हणत होते, मी म्हणलो साहेबांचा शेड्यूल व्यस्त आहे. ते म्हणत होते मला, कल्याण पाटील, तुमच्या कणाकणा आणि मनामनामध्ये जर अमित देशमुख असतील आणि तुम्ही म्हणल्यानंतर साहेब येत नसतील असं होऊ शकत नाही. तुम्ही त्यांना विनंती करा, ते साहेब नक्की येतील. आणि मी विनंती केली आणि ह्या लोकांच्या मनामध्ये जे होतं ते आज सत्यामध्ये उतरलेलं आहे. संतोष बिरादर साहेब, साहेब म्हणजे ज्यांच्याकडे बघून समत पटेल साहेब आजपासून 25 वर्षापासून एकच दिशा, कधी दयाची दस्ती बदलली नाही. असं काय लोक माझ्यावर टीका करताय? काय साहेब तुमच्यावर नागपूरमध्ये आणि उदगीरमध्ये माझ्यावर काय उमेदवार कुठं की कोण कुठं की उठलं की माझंच नाव सकाळ संध्याकाळ. काय काय चाललंय? नाव जरा बाळ बसून आहे म्हणजे बाळ 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 लहान बोलणं जरा कमी करा. आपण लहान लेकरांसारखं बोलणं कमी करा. काहीच काम केलं नाही तुम्ही. काय म्हणताय मला? 3 मुद्द्यामध्ये मी बोलणार. विरोधक काय म्हणताय, पुढचा उमेदवार काय आणि आपण काय काम केलं, सगळ्या मुद्द्याला आपण स्पर्श करूया. तुम्ही आम्हाला कशासाठी टीका करताय? आमच्यावर काहीच काम केलं नाही कसं म्हणताय? मी ज्यावेळेस सभापती झालो ना, इथला पशुवैद्यकीय दवाखाना बांधला आणि ते पशुवैद्यकीय दवाखाना बांधायचं काम आम्ही तुम्हाला दिलं. कॅरी बॅग घेऊन आपण फिरत होता इकडं तिकडं. या सगळ्या लोकांनी बघितलं, तुम्हाला केलं, आम्ही मदत केली. आम्ही तुम्हाला मदत करायची भूमिका आमची सदैव राहिली. आमच्या नेतृत्वाने आम्हाला ते शिकवलं. टीका करायचं नाही. कशासाठी बोलताय? 2019ला रामकिशन राव आदरणीय साहेबांच्या सूचनेनं या ठिकाणी आम्ही संजय बनसोडे साहेबांना पहिल्यांदा आमदार करण्यासाठी रात्राचा दिवस केला. आम्ही केलं. त्या नेत्याला उभं करायचं काम केलं. तुम्ही आम्हाला सांगताय पक्षनिष्ठ आणि काम. सुभाषराव काळजी करू नका. त्यावेळेस विचारा, त्यावेळेस काँग्रेसची दस्ती होती असेल. त्यावेळेस नेत्यांकडे त्या 10 वर्षातला इतिहास. मधल्या काळामध्ये लगेच बीजेपीची दस्ती आली त्यांच्या 2009च्या 19च्या निवडणुकीमध्ये. आणि आता तुम्ही घड्याळाची दस्ती घालून फिरताय आणि एकाच विचाराने राहणाऱ्याला आम्हाला प्रश्न विचारताय तुम्ही काय केलंय, काय नाही केलं हे विचारा. रुबाबानं जे या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र आहे ना ते उभा करायचं काम केलं. आपण पाहतोय आपलं ग्रामदैवत हंडरगुळीचं महादेव मंदिर आहे. वसंत पाटील साहेब, संजय आंबेकर त्या ट्रस्टीचे प्रमुख होते. डॉक्टर दापके साहेब, आता मला ह्यांना पाणी पाजवायचं तर मला पाणी प्यावंच लागेल. त्या महादेव मंदिराला साहेब तुम्ही मला सभापती केला. या वाढवणा गटामध्ये एकही तीर्थक्षेत्रामध्ये नाव नव्हतं. पहिलं काम केलं, या महादेव मंदिराला तीर्थक्षेत्राचा दर्जा दिला आणि 10 लाख रुपये पहिल्यांदा निधी संस्थानाला दिला. मी काम केलं नाही. आता त्यांनी मिळालं तर ते स्वतःच. हे आपण केलं नाही सर. नुसतं हंडरगुळीमध्ये केलं नाही. अशोकाबाई आहेत, वारकरी संप्रदायाचा माणूस आहे. हळीच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराला त्या ठिकाणी सभागृह उभं केलं. सरीबाई सामान यांच्या कुटुंबातले लग्न कार्यक्रम त्या ठिकाणी होत आहेत की नाही हळीच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात?
नुसतं हरियाणा केलं नाही साहेब. या ठिकाणी नामदेव महाराज मंदिर छोट्या वाढवण्याला त्या ठिकाणी तीर्थक्षेत्राचा दिला. चेअरमन कुठं आहात का सांगा, सांगा केलं की नाही? तीर्थक्षेत्राचा दर्जा दिला आणि निधी दिला. चिमाच्या वाडीला श्यामलाल दादा मंदिराला तीर्थक्षेत्राचा दर्जा दिला. इतकंच काय आपल्याच मतदारसंघामध्ये केलं का? नाही विद्वार साहेब, बाजूच्या किनीमध्ये केलं, ज्ञानोबा गोरभरलेंच्या चांदेगावला केलं. सांगा तिथं केलं. हा तुमचा कार्यकर्ता इथपर्यंत थांबला नाही. संपूर्ण लातूर जिल्ह्यामध्ये सभापती म्हणल्यानंतर निधी द्यायचं काम, विकासाची कामं आपण केली. विकासाच्या मुद्द्यावर यांनी बोलत असताना काय म्हणताय तुम्ही साहेब? यांना लक्षातच येईना. त्यांच्या डोक्यात असं आहे आमच्या आपल्याकडे सत्ता असं समजतात. गेल्या 9 वर्ष झालं जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेसची सत्ता नाही. तुम्ही म्हणताय रुद्रवाडीचा रस्ता कल्याण झाला. काय बोलताय? मंत्री तुमचे, आमदार तुमचे, जिल्हा परिषद मध्ये सत्ता तुमचे, पाण्याचा हौद तुमचा होईना गेलाय किंवा रुद्रवाडीचा रस्ता होईना गेलाय. ते वजा कल्याण पाटलावर घालू नका. सत्ता तुमची होती, ना करतेपणा तुमचा आहे. तुम्ही ते काम केलं नाही. संजय काळेला विचारा. या ठिकाणी तुम्ही विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी म्हणले होते का नाही याच लोकांना रस्ता मंजूर आहे म्हणले होते? कुठं आहे तुमचा रस्ता मंजूर? आमच्यावर आरोप करताय. कोण आरोप करताय? नंदुभाऊ आमच्यावर. आता बोलू नये. त्यांचं ज्येष्ठत्व आहे मॅडम, दर पण माझ्यावर कशासाठी टीका करताय? 2 राशन मागी 1 राशन गायब करताय. कल्याण पाटलावर टीका करताय. काय बोलताय तुम्ही? त्याचा एकदा समाचार घेणं काही गरजेचं आहे. मला ही जनता बसून येते. दर्जेदार पीएससी केली. माझ्या हाळी हंडोरभुईच्या माता माऊली आहेत या ठिकाणी. महाविकास आघाडीच्या माध्यमातून साहेब तुम्ही पालकमंत्री असताना, आता संजय भाऊ राज्यमंत्री असताना पाणी पुरवठ्याची हाळीला योजना केली. ज्यांनी सहकार्य केलं त्यांचं आम्ही ठासून सांगू नाही म्हणणार नाही. पण आज पहिल्या मजल्यावर हळीला पाणी येत आहे ते काँग्रेस महाविकास आघाडीची ताकद आहे. हळीला पाणी, हंडोरभुईला पाणी पुरवठा योजना झाली. कुणाच्या काळात झाली? आदरणीय विलासराव देशमुख साहेब या राज्याचे मुख्यमंत्री असताना आणि आदरणीय चंद्रशेखर भोसले आमदार असताना हळीला पाणी, हंडोरभुईला पाणी पुरवठ्याची योजना झाली. काँग्रेसच्या काळात काय केलंय म्हणताय तुम्ही? आम्हाला काहीच जमलं नाही. फक्त एक जमलं नाही, डेंटिंग पेंटिंग जमलं नाही साहेब. मला फोटो काढणं, नारळ कोणणं. आमच्या धनुदुप्पेला विचारा. इथं डिजिटल बोर्ड लावलाय प्राथमिक अंगणवाडी केंद्राचा, पण कधी सांगितलं नाही. यादी खूप मोठी आहे. संतोष भोसलेंनी मला यादी लिहून दिली आहे. तेवढं जर बोललो तर आपल्याला साहेबाला ऐकायचे. माझं घडीकडे लक्ष आहे. मुद्द्याकडे जात असताना आपण पाहिलंय काय म्हणता वाढवणं, काय म्हणता वाढवणं. ताकदीनं बोलवणे साहेब. गुन्हा लावल्याशिवाय या उमेदवाराला तुमच्याकडे सगळे काम आपण केले, सूक्ष्म नियोजन केलं. कोणीतरी म्हणताय म्हणा की या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला आपण कोणाचा तर निधी नको म्हणलं. अहो, छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला 10 लाख रुपयाचा निधी महाविकास आघाडीच्या काळात आदरणीय आमदार साहेबांकडून घेतला आपण चबुत्र्याचा. पण आम्ही ठरवलं साहेब, हा पुतळा आपण पाहतोय, हा पुतळा आहे स्वराज्याची पाहणी करत असताना रायगडावरचा, आणि हळीचा पुतळा आम्ही बसवतोय. तो पुतळा मोहिमेवर निघालेला, घोड्यावर तलवार. जनता मोहिमेवर निघाली. आता तर त्या पुतळ्याचं बी राजकारण करताय, उसना अवसानं घोषणा देताय. केलं ना, बाबासाहेब पाटील होते. आम्ही इतकं सुंदर पुतळा साहेब. आमच्या इथला ऍडव्होकेट इरफान डागे मुस्लिम समाजातून 1 लाख रुपयाची पट्टी आहे त्या 72 पट्ट्यांनी. आमच्या इथला बौद्ध समाजाचा माझा वर्गमित्र आहे सोनेराव कमलबाई कांबळे, नाव घेतलं माझ्यासाठी. 51,000 रुपयाची पट्टी ठोकून दिली. सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी दिली. आम्ही सांगितलं की पुतळा बसवायचे आपण चबुतऱ्यासाठी पैसे घेऊ, पण शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी बाहेरच्या लोकांची पट्टी नको. आपण गावातले लोक एकत्रित घेऊन पट्टी, सगळ्या जाती धर्माच्या लोकांना एकत्रित केलं आणि ते काम करायचं काम साहेब आपण या ठिकाणी केलं. विकास कामं करत असताना कधी छोट्या जाती धर्माचं राजकारण आपण या ठिकाणी केलं नाही. आदरणीय साहेब, खरं तर आपण आहात म्हणलं की आमचं काही सगळ्यांनाच माहित आहे बरं का. इथं एकही माणूस म्हणाई, इथं पप्पू सगळ्या एक लहान लेकराला माहित आहे. कल्याण पाटील म्हणलं की दुसरं त्याच्या पाठीमागे जर कोण असेल तर ते अमित विलासरावजी देशमुख साहेब आहेत. माझी हाय हंडोरभुईकरांना माझी नम्र विनंती आहे, कुणाला तिकीट दिले राहुलजी आम्ही ओमजी दुप्पे लक्षात ठेवा. एका सामान्य माणसाला, आमच्या माणसाला तिकीट दिलंय. ओबीसीचं नेतृत्व करत असताना इथल्या माणसाला बनण्याचं आहे. चिमाच्या वाडीच्या लोकांना माझी खास करून विनंती आहे, रोज सोय नाही झाली. रोज बाहेरून माणसं, इतके माणसं. आमचे माणसं कुठं आहे? ती बाहेरचेच माणसं. पण कसं राहत आहे,
पारद्याची गोड गाणी हार्नीचा जीव घेऊन जाईल. हे जे गोड बोलणं चालू आहे त्यांचं स्पीकर मी लावला बघा वलांडी मतदारसंघातला दाखवायला. आता तुम्ही त्यांचं कसं काम आहे पण पाहिले नानी सोपं नाही आहे. काही तुम्ही बसला इथं करा. हे जे पुढचे उमेदवार आहेत गोड बोलतायत पण काम काही होणार नाही. आपलं एक वातावरण राहिलेलं आहे सगळ्या जाती धर्माच्या लोकांना एकत्रित करून आपण या ठिकाणी काम केलेलं आहे. त्यामुळं तुम्हाला माझी विनंती आहे आपले उमेदवार हे 52 कशी सोड आहेत. नागोरावची मंडळे म्हणजे दूध विकणारा सामान्य कार्यकर्ता, वाळूचा व्यवसाय करत असताना सामान्यांच्या दारात वाळू पोहोचवणारा माणूस, सर्वसामान्यांमध्ये मिळून मिसळून राहणारा आपल्या भूमीतील हाळे हंडरगुळीच्या भूमीतील उमेदवार आपण या ठिकाणी दिलेला आहे. काय म्हणलं हो तुम्ही? मला शिवाजीराव विद्वार साहेबांनी सांगितले ते आठवण करा. तुम्ही सांगितलेलं मी पक्का आठवण करतो, प्रत्येकाची आठवण मी ठेवतो. त्यांनी सांगितलं साहेब आपण उमेदवार दिला होता 97 ला काँग्रेसनं बाईकचा उमेदवार दिला होता. त्यावेळेस लोकांनी सांगितलं हा बाईकचा उमेदवार चालणार नाही. तत्कालीन पालकमंत्री जयसिंगराव गायकवाडनी सांगितलं हाळीच्या बैल बाजारामध्ये इतके बैल मिळतात 3 राज्यात जातात, तुम्हाला उमेदवार कसं काय मिळणार नाही म्हणजे लोकांना पटलं. लोकांनी त्या उमेदवाराचा पराभव केला. आमच्याच घरातील इतर राहणारे उमेदवार चाकूरला राहत असताना 2007 मध्ये का 2007 मध्ये माननीय राधाकिशन हितवार यांना उमेदवारी दिली. ते फक्त चाकूरमध्ये राहत आहेत म्हणून पराभव केलं. आता तर ह्यांचा आता ना पता तिकडेच पाठवून द्या. पक्का लक्षात ठेवा तुम्ही. किती जरी कुणी काही म्हणलं ही निवडणूक कल्याण पाटलाची नाही. कल्याण पाटील थांबले नाहीत. माझ्या निवडणुकीला थांबल्यानंतर तुम्ही किती दंड फप्पा काहीच अडचण नाही. 11 निवडणुका साहेब 11 कुठंच काही नाही. तुम्ही फक्त तुमचं नाव तुम्ही पाठीमागे आहात म्हणलं की झालं. पण हे सगळं करत असताना टीकाटिप्पणी आपण केली. विकासाच्या मुद्द्यावर आपल्याला पुढे ही निवडणूक घेऊन जायच्या करतात. अनेकांनी ह्या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टीचं राजकारण या ठिकाणी केलं चाललं. उमेदवारी देत असताना सुद्धा आम्ही पाहिलं आमचेच मित्र डॉक्टर सुळे त्यांना मी विनंती करला तो आम्ही नागोरावचे मित्र आहेत आमचे. त्यांना असं वाटलं सत्तेमधून आपल्याला उमेदवारी मिळवा. आमच्या खासदारामुळे सामान्य कार्यकर्ता होता, आम्हाला अडचण होती त्यावेळेस जर आमच्या स्थानिकच्या उमेदवाराला त्यांनी उमेदवारी दिली असती. पण काय साहेब असं आहे तुम्ही सगळे फॉर्म आमच्याकडे देता, त्यांच्याकडे स्वतः फॉर्म द्यायचा अधिकार नाही. पण तुम्ही नेता समजताय हे वाईट आहे. गावातल्या माणसाला मोठा करायची जबाबदारी आपली आहे. ते भूमिका आपण घेतली आहे. ताकद तुम्हाला लक्षात असू द्या. मुकेश भालेराव असतील, नागोरावची मंडळी असतील, दत्ता बामणेचा परिवार असेल, माधव माने असतील, हे इतिहास राहिलेला आहे तुम्हाला लक्षात ठेवा. खास करून हाळीच्या लोकांना मी सांगू इच्छितो लक्षात ठेवा तुम्ही हंडरगुळी हाळी आणि मोठा वाढवणा या सगळ्यांना या परिसरानं सांभाळलेला आहे. इथले लोक तिथलं नेतृत्व करतायत. पण हाळी हंडरगुळी मोठा वाढवणा इथले लोक नेहमी जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये गेलेले. ऐतिहासिक घटना राहील. तुम्ही जर हे काही जर चुकीचंच घडलं याच्यामध्ये हाळीकरांना तर तुमचं ना नाव पंचायत समितीमध्ये राहणार नाही ना जिल्हा परिषद मध्ये राहणार नाही. त्यामुळे काळजीपूर्वक लक्ष ठेवा. मतदान करत असताना माझी विनंती आहे क्रॉस मतदान करू नका. अनेक अपक्ष मी साहेब आमच्या पंचायत समिती वाढवणा गणामध्ये अनेक अपक्ष उमेदवार या ठिकाणी निवडणूक लढवत आहे. पण मी या सभेच्या माध्यमातून तुम्हाला विनंती करू इच्छितो की लातूर जिल्हा आता तुम्ही महानगरपालिकेची निवडणूक पाहिली, आताच तुम्ही त्या ठिकाणी उदगीर नगरपालिकेची निवडणूक पाहिली. एकही अपक्ष उमेदवार निवडून आलेला नाही. अपक्षाच्या नादाला लागून पक्षाच्या माणसाचं नुकसान करू नका हे सुद्धा या सभेच्या निमित्तानं मी तुम्हाला या ठिकाणी आवाहन करतो. खरं तर टीका करणाऱ्या लोकांवर जर म्हणलं मुद्दे लाख बुरा चाहे तो क्या होता है, मुद्दे लाख बुरा चाहे तो क्या होता है, वही होता है जो मंजुरे खुदा चाहता है. आणि ठरलंय लोकांच्या मनामध्ये बसलंय आता की येणारी निवडणूक आता जनतेने हातात घेतली आहे. मला जाता जाता एक मुद्दा सांगायचे. साहेबांनी मला जे सांगितलं तिथपर्यंतच येतो मी. साहेब आता हे तिकीट जे दिलेत ना समोरच्याला पैशाच्या जीवावर दिले. मग मी आमच्या कॉर्नर बैठकीमध्ये लोकांना सांगलेला. कॉर्नर बैठकीमध्ये बघितलं की इथं छत्रपती शिवरायांचा पुतळा दिसतोय मला. मी लोकांना सांगितलं स्वराज्यासाठी छत्रपती शिवरायांनी सुरत लुटली होती आणि काय केलं होतं स्वराज्याचं रक्षण केलं होतं. आता हे सुरत कडल्याच पक्षाचे लोक आलेत. त्यांचं काय लुटायचे लुटा पण पंजासमोरचं बटन दाबा. इतकं जोरात ते बटन दाबलं पाहिजे की ते आवाज बाबळगाव पर्यंत गेला पाहिजे. काय चाललंय व्हायचं साहेब हलकी वाजलं की पैलवान मान थपडतेत मला माहित होतं. पण आमच्याकडे एक नवीन पद्धत आली ह्या लोकांची. ह्यांचं काही देणं ना घेणं हे का गावाले ना शेजारी ना काहीच नाही. दुर्डीत नुकती दिसली की हे पैलवान मान थोपलं. आणि नुकती कुणाची वाढलेला कुणाला काळजी करू नका. ह्या नुकतीचा हिशोब आपण योग्य करू. महेश लक्षात ठेवू दे
येऊ दे आपल्या पात्रामध्ये नुकती, आपले माणसं पोटभर खाऊ दे, पण आपल्याच माणसासंग राहण्यासाठी आपण आता कंबर कसली पाहिजे. मी तुम्हाला विनंती करतोय, हरिहंडर रुईकर आणि वाढवणा मतदारसंघातील तमाम जनतेला विनंती करतोय, ही निवडणूक कल्याण पाटील आदरणीय अमित देशमुख साहेबांची नाही, ही निवडणूक स्वाभिमानाची आहे, तुमच्या माझ्या प्रतिष्ठेची आहे, तुमच्या माझ्या विचाराची आहे. आज आदरणीय साहेबांवर उदगीर तालुक्यात असेल, जिल्ह्यात असेल, महाराष्ट्रात काम करायची संधी मिळाली. तुम्हाला सांगतो, तुम्ही मला तळहाताच्या पोळासारखं जपलाय. मी विनंती करतो माझ्या प्रत्येक भूमीतील माझ्या सगळ्या सहकार्यांना, ज्या साहेबांनी माझ्यावर विश्वास ठेवून एवढ्या मोठे काम करण्याची संधी दिली आहे, या संधीला आज तुम्ही जे मला पुढे घेऊन जाताय, त्या संधीला कुठं तर चुकीच्या लोकांच्या भूलथापाला बळी पडून माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या पाठीवर जे साहेबांनी विश्वासाची थाप निर्माण केली आहे, त्याला तुम्ही तडा जाऊ देऊ नका. ही हात सोडून हरिहंडर रुईकर आणि या परिसरातील लोकांना विनंती करतो. काय केलं हो तुम्ही सांगा. कुठला उसाचा विषय असेल, कुठल्या दवाखान्याचा विषय असेल, पोलीस स्टेशनचा विषय असेल, त्या सामान्य माणसाचा विषय असेल, साहेब अर्धी रात्र म्हणलं नाही, दिवस म्हणला नाही, 24 तास संपूर्ण वर्षभर या सामान्य माणसाच्या सेवेमध्ये आम्ही कायम राहिलो. त्यामुळं खऱ्या अर्थानं आम्ही तुमच्या सोबत आहोत की नाही, खऱ्या अर्थानं आम्ही काम केलंय की नाही, सामान्यांसाठी आम्ही निवडणूक लढतोय की नाही, नामदेव दादा ही दाखवण्याची वेळ आहे. तुमच्यासाठी, सामान्यांसाठी, सुकणी असेल, चिमाचीवाडी असेल, मोरतळवाडी असेल, आडळवाडी असेल, डांगेवाडी असेल, छोटा वाळवणा असेल, मोठा वाळवणा असेल, हरिहंडर रुईकर असतील, पोरग लहान लेकरं मोठं सामान्य माणूस ओळखणारा तुमच्या घरातील कल्याण पाटील आहे. खऱ्या अर्थानं मला जर तुम्हाला पुढे पाठवायचं असेल, मला जर तुम्हाला थांबवायचं असेल, तर ही निवडणूक आमची परीक्षा घेणारी आहे. या परीक्षामध्ये तुम्ही मला उत्तीर्ण करणार की नाही हे आव्हान मी करतो. विश्वास द्या. काय म्हणतंय वारवणा आदरणीय अमित विलासरावजी देशमुख साहेबांचा, आदरणीय अमित विलासरावजी देशमुख साहेबांचा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.